नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला जो वडापाव आहे लोकप्रिय त्याच्याबद्दल सांगणार आहे की याची न्यूट्रिशियस व्हॅल्यू काय आहे, हा हेल्दी पदार्थ आहे का आणि त्याचे डिटेल्स काय आहेत ते नीट ऐका आणि इतरांना देखील शेअर करा, कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. आपल्याकडे मुंबईपासून ते अगदी विदर्भापर्यंत सगळीकडे आता वडापाव उपलब्ध आहे आणि लोक वरच्यावर खातात. काही लोक ब्रेकफास्ट, लंच आणि कधी कधी डिनरच्या वेळी पण वडापाव खातात. तर हा मुद्दा नीट लक्षात घ्या. वडापावमध्ये काय असतं? वडापावमध्ये बटाटे, पाव आणि तिसरा जो घटक आहे की हे बटाटे जे आहेत हे पिठात घालून तळलेले असतात, डीप फ्राय केलेले असतात. तर या तीन ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, त्या आपण क्रमाक्रमाने बघूयात. बटाटे सर्वप्रथम बघू. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, सिंपल शुगर बऱ्यापैकी आहेत. बटाट्याचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातले काही बटाटे हे सिंपल शुगर कमी असतात आणि कॉम्प्लेक्स शुगर जास्त असतात. पण इन जनरल जो आपण बटाटा खातो त्यामध्ये बऱ्यापैकी शुगर्स स्टार्ची असतात. बटाटा हे जरी रूट असलं, व्हेजिटेबल असलं तरी हे स्टार्ची आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन देखील आहेत, खूप नाहीत, आणि फॅट आहे थोडंफार. फायबर, मिनरल, विटॅमिन्स हे घटक देखील बऱ्यापैकी आहेत. परंतु एक वडापाव तयार करताना त्याचं तेल, बटाटा हे सगळं मिळून जवळजवळ 200 कॅलरीज आपल्याला मिळतात, जर तो एक रिझनेबल साईजचा वडापाव असेल तर. त्यातनं जवळजवळ 140 कॅलरीज ह्या कार्बोहायड्रेट्स म्हणजे शुगरमधून मिळतात. 25 कॅलरीज फक्त या प्रोटीनमधून येतात. 38 कॅलरीज फॅट्समधून येतात. आणि यात साधारणतः 6.6 ग्रॅम प्रोटीन असतं, जे खूप जास्त नाही आहे मित्रांनो. म्हणजे आपण जर ब्रेकफास्टसाठी वडापाव घेणार असू तर असं रिकमेंड केलं जातं इन जनरल, तुम्ही जर वेट कॉन्शियस असाल, तुम्हाला वजन कमी करायचं असेल, हेल्दी डाएट असेल, प्रोटीन खायचं, तर तुम्ही कमीत कमी एक 20-25 ग्रॅम ब्रेकफास्टला प्रोटीन घेतलं पाहिजे. जर 75 ते 100 ग्रॅम दिवसभर प्रोटीन खायचं असेल एखाद्याला, तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला कमीत कमी एक 20 ग्रॅम असलं पाहिजे. तेवढं खायसाठी तुम्हाला 4 वडापाव खावे लागतील आणि ते जर तुम्ही खाल्ले तर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतील की त्याचे दुष्परिणामच जास्त होतील. आणि यात थोडंफार फॅट आहे, फॅट खूप नाही आहे. फायबर्स आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परंतु ह्या ज्या कॅलरीज आहेत या शुगर्समधून मिळतात आणि शुगर्समुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो. म्हणजे काय, तर या रक्तात गेल्यानंतर अचानक शुगर वाढते आणि मग ते शरीराला कळत नाही की याचं काय करायचं. मग ते इन्शुलिन रिलीज करतं आणि शुगर नियंत्रणात आणायचा प्रयत्न करतं. त्यातून इन्शुलिन रेझिस्टन्सची समस्या निर्माण होते, इन्फ्लेमेशन वाढतं बॉडीमध्ये. आणि इन्शुलिन रेझिस्टन्स आणि इन्फ्लेमेशन हे बऱ्याच आजारांचं माहेरघर आहे. मी माझा जो साखरेवरचा व्हिडिओ केला आहे त्याच्यात तुम्ही बघा, साखर हे पांढरं विष आहे का, त्याच्यात मी सगळं हे एक्सप्लेन केलेलं आहे. तो व्हिडिओ मी खाली लिंक देतो त्याची, ती तुम्ही बघा जर तुम्हाला वाटलं तर. आता हे जे आजार आहेत म्हणजे डायबेटीस टाईप 2, ब्लड प्रेशर वाढणे, तुमचं कोलेस्ट्रॉल जे चुकीचं कोलेस्ट्रॉल आहे ते वाढणं, हृदयाचे आजार, लठ्ठपणा, वेगवेगळे जे अवयव आहेत मेंदूसकट त्यांचे आजार होणे, कॅन्सर्स यासारख्या समस्यांना इन्शुलिन रेझिस्टन्समुळे चालना मिळते. त्याने या प्रोसेस फास्ट होतात आणि वयवाढीची प्रक्रिया, एजिंगची प्रोसेस देखील वाढते. त्यामुळे एक्सेस कार्बोहायड्रेट जर आपण भसाभस 2-3 वडापाव खाल्ले तर त्यातून प्रोटीन मिळवण्यासाठी जर खाल्ले तर प्रोटीन मिळतील, पण मग तो कार्बोहायड्रेटचा लोड वाढेल आणि त्याचा साईड इफेक्ट हा होईल. दुसरा जो घटक आहे बटाटे सोडून, तो म्हणजे ब्रेड. हा व्हाईट ब्रेड आहे मित्रांनो. व्हाईट ब्रेड हा वर्स्ट आहे बेकरी प्रॉडक्ट्समधला. जर तुम्ही होल मिल म्हणजे गव्हाची ब्रेड खात असाल, धान्याची, ती वेगळी. आणि व्हाईट ब्रेडमधनं प्रचंड शुगर मिळते आणि त्याच्यामध्ये खूप फायबर काही फारसे नसतात आणि त्याने परत ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो आणि ते शरीराला घातक असतं. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर वडापावमध्ये, वडापाव हे डीप फ्राय केले जातात मित्रांनो, जो वडा असतो तो. कारण डीप फ्राय नाही केला तर तो नीट होत नाही. आणि डीप फ्राय केलेला कुठलाही पदार्थ असा मनमोकळा तेलात फ्राय केलेला हा शरीराला घातक असतो. शरीराला फॅटी ॲसिड्स जे असतात ते मोठ्या प्रमाणावर मिळतात, फॅट्स मिळतात आणि फॅटची लेवल वाढते. एक्सेस फॅट हे सुद्धा शरीरामध्ये जसा ग्लुकोज एक्सेसचा दुष्परिणाम होतो तसाच फॅट्सचा दुष्परिणाम होतो. ओबेसिटी वाढते आणि ह्या ज्या इन्फ्लेमेटरी डिजनरेटिव्ह कंडिशन्स असतात त्या वाढतात. ब्लड वेसलमध्ये फॅट जाऊन बसतं
आपल्या वेगवेगळ्या शरीराच्या भागांमध्ये जाऊन बसतं. आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, हृदयाचे आजार, किडनी, ब्रेन हे सगळेच आजार त्यातून उद्भवतात. आणि यातनं ज्या कॅलरीज मिळत आहेत मित्रांनो, 200च्या आसपास कॅलरीज, एवढ्या कॅलरीज खर्च करायला आपल्याला जवळजवळ तासभर चालावं लागेल किंवा 20 मिनिटं रनिंग करावी लागेल, अर्धा तास स्विमिंग करावं लागेल, सायकलिंग करावं लागेल 20 ते 30 मिनिटं. एवढी एनर्जी, कॅलरीज त्याच्यातून आपल्याला मॅक्सिमम ग्लुकोजच्या माध्यमातून मिळतील वडापाव खाल्ल्यानंतर. तर हे आपण एक भान ठेवावं. आणि वरचेवर असं सहज वडापाव खाणारे किंवा वडापाव एक ब्रेकफास्ट म्हणून खाणारे, तर यात योग्य तेवढे प्रोटीन्स आपल्याला मिळत नाहीत आणि फॅट्स आणि कार्बोहायड्रेट जे वडापावच्या माध्यमातून मिळतात ते शरीराला हेल्दी नाहीत. ओव्हरऑल वडापाव हेल्दी लोकांनी कधीतरी चव म्हणून खायला हरकत नाही, पण नियमित नाही. आणि ज्यांना वजनाची समस्या आहे, जे डायबेटिक्स आहेत, ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार, मेंदूच्या वेगवेगळ्या डिजनरेटिव्ह इन्फ्लमेटरी कंडिशन्स, या लोकांना हे हेल्दी फूड नाही. आय होप यातून तुम्हाला काही टेकअवे मेसेज मिळाला असेल. इतरांना देखील सांगा. आणि असेच वेगवेगळ्या अन्नपदार्थ जे आपण डेली लाईफमध्ये खातो त्याच्यावर मी न्यूट्रिशियस त्याची व्हॅल्यू ब्रेकडाऊन करून सांगणार आहे. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.